नमस्कार, यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी सविता लबडे। तर आज मी मेथीच्या भाजीचे कोफ्ते बनवणार आहे, पातळ रश्याचे। आणि माझे व्हिडिओ तुम्ही बघत चला। याआधी मी खूप व्हिडिओ टाकलेले आहेत आणि माझे व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल दाबायला विसरू नका आणि मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करत चला। माझे व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवत चला। चला बघूया आपण कसे बनवायचे ते कोफ्ते। तर आज आपण मेथीच्या भाजीचे कोफ्ते बनवणार आहे। तर इथे मी मेथीची भाजी निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। शक्यतो याच्यात काड्या नाही आल्या पाहिजे, पानच आले पाहिजे। एखादी अर्धी काडी आली ती काढून टाकायची। थोडीशी मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कॉर्नफ्लॉवरची पावडर 1 चमचा घेतलेला आहे, गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ, हिंग आणि ओवा घेतलेला आहे। मेथीची भाजी, कोथिंबीर, आता आपण हे प्रत्येकी एक वाटी घेतलेली आहे, पण आपल्याला लागल तसं घ्यायचं आहे। मी 3 ते 4 चमचे मी बेसन पीठ घेणार आहे, लागलंच तर आपण नंतर वापरणार आहे। आता याच्यामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ घेणार आहे आणि हा 1 चमचा कॉर्नफ्लॉवरची पावडर घेतलेली, कारण ह्याने आपले कोफ्ते जे आहेत ते कडक होतात, म्हणून मी हे कॉर्नफ्लॉवर वापरत आहे। 1 चिमूटभर हिंग, ओवा हातावर चोळला म्हणजे चांगला स्वास येतो। तर यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा हळद। आता हे आपल्याला पाणी घालून थोडंसं मळून घ्यायचं आहे घट्ट। चवीनुसार मीठ। आता हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आणि घट्ट असं पीठ मळून घ्यायचं। हे पाणी लागलं तरच वापरायचं। अगदी अर्धा चमचा असं पाणी लागणार आहे, तेवढंच आपण घेणार आहे। आणि तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर याचं सर्वप्रथम वाढवू शकता तुम्ही। आता यावर आपल्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि छान असे कोफ्ते बनवून घ्यायचे। तुम्हाला जर का गोल करायचे असेल तर तुम्ही गोल सुद्धा करू शकता आणि लंबे करायचे असेल तरी हे बघा असे लांब केले तरी चालतील। गोल केले ना जास्त लवकर तळले जात नाही आणि असे हे आकाराचे जर बनवले ना झटपट तळतात आतमधपर्यंत। हे बघा, आता हे सर्व मी बनवून घेते। हे बघा, या प्रकारचे मी हे सर्व कोफ्ते बनवून घेतलेले। हे कोफ्ते जे आता आहे ते आपण तळून घेणार आहे आणि याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर आणि कोथिंबीर वापरलेले आहे, त्यासाठी खूपच छान चवीला लागतात, एकदम मस्त होतात। आता मी हे तळून घेते। तर इथे आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे। आता आपण इथं एक एक करून सोडून घेणार आहे। गॅस थोडा मोठाच ठेवायचा आहे आणि नंतर मग थोडासा गॅस बारीक करून घ्यायचा, म्हणजे आतमध्ये चांगलं तळले जातील। थोडेसे जाडीला असतात हे। मी जेवढे बनवले होते तेवढे या तेलामध्ये बसले, म्हणून मी सर्व टाकून घेतलेले आहेत। आता मी हे एका साईडने पूर्ण तळेपर्यंत त्याला हलवायचं नाहीये, नंतर ते एकदम छान असं तेल कढई सोडली का मग आपण याला पलटी करून घेणार आहे। हे बघा, एक साईड तळून झालेली आहे। आता आपली ही जी कढई सोडली त्यांनी, तर आपण आता याला पलटी करून घेऊया। चांगले असे खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। हे बघा, एका साईडने छान झालेले आहेत। आता आपण हे सर्व असे पलटी करून घेणार आहे। हे बघा, छान असे कुरकुरीत झालेले आहेत। आता हे आपण काढून घेणार आहे सर्व। तर आता आपण या कोफ्त्याचा रस्सा बनवणार आहे कोफ्त्यासाठी। तर ते कसं बनवायचं ते सुद्धा आपण बघणार आहे। तर त्यासाठी मी इथे 1 चमचा धने भाजून घेतलेले आहे, 1 चमचा पांढरे तीळ ते सुद्धा भाजून घेतलेले आहे, 1 चमचा खोबरं, सुकं खोबरं आहे ते पण भाजून घेतलेलं आहे आणि कांदा घेतलेला आहे छोटा, तो सुद्धा मी चांगला ब्राऊन कलर भाजून घेतलेला आहे।
हे एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा मी तव्यावर चांगला फ्रायला आहे. आलं आणि लसूण आणि त्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे. आता याचं आपण वाटण बनवणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला सुक्क वाटण बनवायचं आहे. तर खोबरं, पांढरे तीळ आणि धने ह्याचं आपण सुक्क वाटण बनवणार आहे, म्हणजे कोरडं करून घ्यायचंय. तर हे बघा, असं मी बारीक वाटण करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ओलं वाटण करायचं आहे. आता यामध्येच आपल्याला ओलं म्हणजे हे जे आहे ते पातळ करून घ्यायचंय. हे टोमॅटो, कांदा, आलं लसूण, त्यासोबतच आपल्याला कोथिंबीर, हे आता मी बारीक वाटण करून घेणार आहे. थोडंसं पाणी घालून आपण वाटण करू. हे बघा, याचं असं आपण बारीक वाटण करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये कोफ्ते जे तळलं होतं त्याच तेलामध्ये मी मसाला परतून घेणार आहे. सर्वप्रथम जिरे, मोहरी, कढीपत्ता, अगदी थोडीशी हळद त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. आणि आपण जे हे मसाले वाटलेले आहेत छान असं तेल येईपर्यंत परतायचे. तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचे ते सर्व. आता त्यामध्ये आपल्याला गरम मसाले टाकायचे, पण आधी हे कांदा ते चांगलं छान परतून घेते मी. छान तळलं ना म्हणजे कांदा आणि टोमॅटोचे आंबटपणा, कडसरपणा, तिखटपणा असतो तो निघून जातो. एकदम असं छान तळून घ्यायचा हा मसाला. आणि मग नंतर आपण हे जे गरम मसाले आहेत ते वापरायचे त्याच्यामध्ये. हे बघा, छान असा तळून झालेला आहे, तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला गरम मसाले वापरायचे. तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा कांदा मसाला, अर्धा चमचा लाल तिखट. आता पहिले आपण धने वाटलेलेच आहेत, त्यासाठी आता थोडासा आपल्याला धना पावडरची पावडर टाकून घ्यायची. आणि हा घरचा गरम मसाला. आणि हे जे मी वाटण केलेलं आहे सुक्क, पांढरे तीळ आणि धने, हे आपण आता याच्यामध्ये छान असे परतून घ्यायचंय. हे बघा, हे सुद्धा छान असं परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय. हे बघा, चवीनुसार मीठ. आणि आता आपल्याला याच्यामध्ये जे पाणी टाकायचंय ते मी गरम केलेलं आहे. गरमच पाणी टाकायचं म्हणजे आपल्या रश्श्याला चांगली तरी येते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोफ्ते सोडायचे आहे म्हणून थोडंसं जास्त पाणी, तरी मी 2 ग्लास पाणी ठेवलेले होते, तेवढं मी टाकून घेतलेलं आहे. कारण घट्ट नको व्हायला जास्त आणि जास्त पातळ पण नको व्हायला. आता आपण याची उकळी घेणार आहे एक छान. बघा, आपल्या रश्श्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण हे कोफ्ते याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर आता आपण काढून घेणार आहे. भाजी जी झालेली आहे ती आपली, ही मी माझ्या पद्धतीने कोफ्त्याची भाजी बनवलेली आहे मेथीची. तर तुम्ही सुद्धा अशी करून बघा, खाऊन बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करत चला, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघत चला.